नमस्कार. हॅपी दीपावली टू ऑल ऑफ यू. वेलकम टू माय ब्लॉग. सगळ्यांना तुम्हाला दीपावलीच्या खूप 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 शुभेच्छा. ही दीपावली तुम्हाला सगळ्यांना सुखाची, समाधानाची, भरभराटीची, आनंदाची आणि यशाची जाओ, ही सगळ्यांना तर्फे देवासमोर प्रार्थना आहे माझी. तर आजचा ब्लॉग हा खास दिवाळी स्पेशल असणार आहे. सो आज मी मस्तपैकी अशी छान तयार झालेली आहे लुक, आणि माझ्या घरची पूजा पण करायची होती, त्यामुळे मी सगळी तयारी केली आहे मस्तपैकी. माझी पूजा चालू झालेली आहे. आम्ही आता आरती वगैरेच्या तयारीला लागत आहोत. तर आरती चालू झाली. पूजा पण माझी मस्त संपूर्णपणे छानपैकी पार पडली. खूप छान वाटलं पूजा वगैरे करून. एक दिवाळीचं वाईबच वेगळा असतो. सगळीकडे लाईटिंग, प्रकाश, तो सगळा म्हणजे दिवसच खूप छान मजेत जातो आपला. मग आता ही पूजा झाल्यानंतर आम्ही सगळेजण खाली जाणार आहोत फटाकडे फोडण्यासाठी. सो त्याची तयारी आता थोड्या वेळात करत आहोत. आणि माझी आता ही घरची पूजा पण झालेली आहे पूर्ण. हा, थँक्यू. आणि आम्हाला ना तुमचे आभार मानायचे आहेत खास आजच्या दिवशी, कारण की माझा हा व्हिडिओ जो आहे आधीचा, त्याचे तुम्ही 4000 व्ह्यूज झालेले आहेत आणि माझे सबस्क्राईब पण वाढत आहेत. तर मला वाटतं तुम्हाला माझा हा व्हिडिओ, माझा ब्लॉग सगळ्यांना आवडतो आहे. सो असंच प्रेम वाढवत जाऊ दे. असंच माझ्यावरती सगळे लाईक्स आणि शेअर्स आणि सबस्क्राईब करत जा. थँक्यू फॉर माय वॉचिंग द व्हिडिओज. आणि दुसरी गोष्ट, घरामध्ये आता दिवाळीचा सण चालू आहे, त्याच्यामुळे देवाची पूजा मस्तपैकी लक्ष्मीची झालेली आहे. सगळे आता मुलं फटाकड्या आणले, तर त्या फटाकड्या ते आणताय, सगळं चालू आहे आता. आम्ही मुद्दामून कमी फटाकडे आणलो, कारण की फटाकड्यांमुळे ना खूप प्रदूषण होतं आणि मला ते आवडत नाही. माझ्या मुलाला खूप आवड आहे फटाकड्यांची, पण मी काही देऊन घालत नाही त्याला, त्याच्यामुळे माझे कमी फटाकडे आहेत. आणि दुसरी गोष्ट, फराळ तर तुम्ही बघू शकता, मी सगळं केलेलं आहे. चिक्कली, चिवडा, अनारसे, लाडू सगळंच केलेलं आहे. आणि घरची तुम्ही लाइटिंग पण बघू शकता, आम्ही किती छान असं म्हणजे सजवलेलं आहे मस्तपैकी, तुम्ही बघू शकता. सो आता घरची पूजा तर छानपैकी झालेली आहे. माझा नैवेद्य पण झालेला आहे, आरती वगैरे सगळं. आता आम्ही सगळे चाललेलो आहोत फटाकड्या उडवायला. सो आता आपण फटाकड्यांना खाली भेटूया. चलो, सी यू. चावी घेतला म्हणून सांग. सो गाईज, आम्ही आता फटाकडे उडवायला चाललो आहोत खाली. पण ऍक्च्युली काय झालं माहितीये तुम्हाला, पाऊस येतो आज. किती छान ना पाऊस येतोय, त्याच्यामुळे तनिष सध्या अपसेट आहे. पण आता तर थोडस पाऊस थांबलेला आहे. सो आम्ही आता जातोय उडवायला. थोडं बहुत उडवून येऊ आता. त्याच्या आधी तुम्हाला एक छानशी गोष्ट दाखवते आमच्या बिल्डिंग मधली. चला राईट साईडला. हा आमचा किल्ला बघा, मस्त लाइटिंग वगैरे होते. जात आणि सुबार तिकडे. हाय गाईज, आम्ही आलेलो आहोत, पण इथं ना पाऊस येतोय, तरी आम्ही आता कसं तरी लाइटिंग उडवतोय आम्ही. आता बघू. तिकडे जा, तिकडे आता भिजाय. इकडे जा, इकडे जरा लाईट या साईडला जा. हा लाव. इथे ना खूप पाऊस चालू झाला आहे ठाण्याला, त्याच्यामुळे ना आम्हाला जरा फटाकडे उडवायला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे जास्त कोणी नाही आज, सगळेजण
कालच उडवले, पण आम्ही आज पूजा केली त्याच्यामुळे आम्ही आज उडवतोय. सो बघू, थोडंसं एन्जॉय करून जाऊया, मग उद्या परत उडवू आम्ही मे बी, असं वाटतंय मला. कारण की तनिष काही गप्पा बसणार नाही आहे. हॅलो, सो गाईज आम्ही खाली आलो आहे आता फटाकडे उडवायला. तुम्ही बघू शकता रॉकेट वगैरे चालू आहे, पण तेवढाच पाऊस पण होता. आम्ही खूप वेट केलं की पाऊस थांबेल, पण पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हतं. त्या पावसातच असं रिमझिम चालू होता पाऊस, त्याच्यातच आम्ही झाड वगैरे सगळं उडवत होतो बॉम्ब. कारण की तनिष खूप अपसेट होत होता. त्याला ना एकतर खूप मजा करायची होती, पण पावसाने सगळा घोटाळा केला. पण इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण झालं तर तसंच आम्ही मजा केलो खूप छानपैकी. फटाकड्या उडवलो, सगळं झालं. आणि रोषणाई पण बघता तुम्ही आमच्या बिल्डिंगच्या बाहेर किती छान आहे. अँड प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल. परत एकदा तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा. ही दिवाळी सगळ्यांना छान गेलेली आहे आणि आता पुढची येईपर्यंत पण सगळे दिवस छान जावो. मी फोटो काढण्याचा प्रयत्न करते आहे, पण सगळं असं अंधारच येत होता. पण तरी छान आले फोटो. तुम्हाला कसे वाटले तुम्ही प्लीज लाईक करा. हाय फ्रेंड्स, फायनली आमचं पाऊस आहे ठाण्यामध्ये, तरीसुद्धा उडवून झालं फटाकड्या छानपैकी. मुलांनी सुद्धा खूप एन्जॉय केलं. पाऊस आहे, फटाकड्या काही भिजत होत्या, काही लागत होतं, काही नाही. पण तरीसुद्धा आम्ही जेव्हा गेलो त्याच्यानंतर बरेच लोक यायला चालू केले. म्हणजे ॲटलिस्ट 10 वाजले होते मे बी. 10 वाजता मग लोकांना खूप जण यायला चालू झाले. तोपर्यंत बऱ्याचपैकी पाऊस थांबला होता. आम्ही जरा 9-9:30ला गेलो तेव्हा पाऊस होता, पण तरी आम्ही उडवलं. मग नंतर तरी आम्हाला 10:30 पर्यंत उडवतच होतो. तर मजा आली, खूप छान वाटलं. तनिष कल्पेशने एन्जॉय केलं मस्तपैकी. आम्ही पण एन्जॉय केलं दिवाळी सगळी. अशा प्रकारे आमची छानपैकी दिवाळी साजरी झालेली आहे. तर उद्या पाडवा आहे, त्यामुळे उद्या पाडवा साजरा करायचा. तर तुमच्याकडे पण आता असेलच सगळेजण उद्या तयारी, उद्याची तयारी. तर उद्या नवरोबांना ओवाळायचं. तर आणि उद्या आमची घाई पण असणार आहे, कारण की उद्या आम्ही सोलापूरला निघणार आहे. आमची रात्रीची सिद्धेश्वर असेल. सो आता पुढची दिवाळी तिकडे सोलापूरला, फक्त उद्या पाडव्याला आहोत आम्ही इकडे. सो अशा प्रकारे मस्त माझा दिवाळी सण साजरा झालेला आहे. खूप एन्जॉय केले मी, मजा आली. लक्ष्मीची कृपा असंच सगळ्यांवर असू दे. ही दिवाळी सगळ्यांना चांगली गेली, तशीच आता वर्षभर सगळे दिवस तुम्हाला सगळ्यांना चांगले जाऊ देत, हीच माझी सगळ्या देवापुढे प्रार्थना आणि तुमच्यासाठी सदिच्छा आहेत. सो जर हा माझा ब्लॉग आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. Once again, happy Diwali. Bye. Good night.